अरे सुधा जोशी, आपण कुलगुरू आहात. एका प्राचार्यासाठी, ते देखील रिटायर्ड प्राचार्यासाठी. सर, तुम्ही कुलगुरू सुधा जोशी यांच्याकडे आला आहात की तुमची शिष्या सुधा जोशी म्हणून तुम्ही माझ्याकडे आलाय? मी तुम्हाला घरी बोलवलं यातच सगळं आलं ना. सर, तिकडे विद्यापीठात तुम्हाला बोलवायचं आणि तिकडचं सगळे मॅनर्स डेकोरम पाळायला सांगायचं मला खूप जड गेलं असतं. मग तुम्ही येणार, मग तिकडचा शिपाई विचारणार मॅडमकडे काय काम आहे, पर्सनल आहे की ऑफिशियल आहे, मॅडम कामात आहेत, मग तुम्ही अपॉइंटमेंट घेतली का, मग तुम्हाला मॅडमने किती वाजता बोलवलं होतं, काय काम आहे, पर्सनल आहे की ऑफिशियल आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मी तुम्हाला आतमध्ये बोलवणार, मग तुमच्या समोर कंटाळत का होईना पण हसत मुखाने बसणार आणि मग मी तुम्हाला सॉरी म्हणणार. अरे इट्स ऑल राईट असं आम्ही म्हणणार. अरे असंच चालतं सगळ्या ऑफिस. चला, म्हणजे एकूण कुलगुरू पद तुझ्या अंगवळणी पडलं म्हणायचं. अंगवळणी कसलं सर, इतकं सोपं नाहीये ते. अजूनही मला खूप जड जातं. पण तिथली बुजुर्ग मंडळी मला सगळं समजावून सांगतात, सांभाळून घेतात. म्हणजे मॅडम तुम्ही असं वागू नका, असं वागा, तसं करू नका, तसं करा, म्हणजे काय तुम्हालाच त्याचा जास्त चांगला फायदा होईल. अगं सगळ्या ऑफिसमध्ये असंच चालतं, असंच असतं. फक्त ते आपण कसं फेस करतो याच्यावरती आपला एक्झिस्टन्स अवलंबून असतो. काय झालं तरी पण सर, आपल्या नेहमीच्या बोलण्यात सुद्धा आपण इंग्रजी किती सफाईने वापरतो नाही, की असं वाटायला लागतं की जणू काही ह्या शब्दाला मराठीमध्ये काही पर्यायच नाहीये, की हा शब्द मराठीच आहे असं वाटतं. हो, सध्या तुझी मराठीची मुवमेंट खूप जोशात चालू आहे नाही का? पण त्याचं काय सुद्धा माझ्या बोलण्यात इंग्रजी शब्द येणारच, मुद्दामून नाही, एक सवय म्हणून. पण मला एक कळत नाही, तुझा इंग्रजीवरती एवढा राग का? हे काय चाललंय? मराठी मराठी काय चाललंय काय? अगं दररोजच्या वृत्तपत्रात कुलगुरू आणि मराठी याच्यावरती वेगवेगळे परिसंवाद, बातम्या छापून येत आहेत. ते वाचतेस ना तू? नाही सुद्धा, म्हणजे आपण एखादी भूमिका घेतली तर ती किती आणायची, कुठच्या टोकापर्यंत न्यायची, याला काही मर्यादा आहेत की नाही? सर, मी कुठलाही निर्णय घेताना पूर्ण विचार करते आणि मगच घेते. पूर्ण साधक बाधक विचार करूनच मला जे हवं ते मी करते. मग त्याला इकडचं तिकडचं टोक नसतं. मी त्याचा पाठपुरावा करते, आग्रह धरते. मी महाराष्ट्रात राहते, मी महाराष्ट्रीयन आहे. मराठी ही माझी मातृभाषा आहे, ती संपन्न आहे, समृद्ध आहे. आणि त्या भाषेचा, त्या साहित्याचा जर कोणाला अभ्यास करायचा असेल तर मला वाटतं ती सेवा मी उपलब्ध करून द्यायला हवी. आणि एक कुलगुरू म्हणून माझं ते आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. काँग्रेस, अगं आपली भूमिका तू किती स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगितलीस, ते देखील एकही इंग्रजी शब्द न वापरता. गट गट गट. पण सुद्धा मराठी भाषेच्या समृद्धीसाठी, ती आणखीन सदन होण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी असे किती विद्यार्थी तयार होतात. आणि समजा तयार झाले तरी मराठी शिकून शेवटी ते शिक्षक किंवा प्राध्यापकच होणार ना. अगं शेवटी आपल्या शिक्षणाचा उपयोग, त्याचा उपयोग आपल्या उदरभरणासाठी व्हावाच लागतो की नाही? महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, ज्यांचा शिक्षण क्षेत्रात दांडगा अनुभव आहे, त्यांचं जर काही मत असेल तर नवीन पिढीकडून मी काय अपेक्षा करणार? माझा इंग्रजीबद्दल अजिबात राग नाहीये. मला असंही म्हणायचं नाही की त्या साहित्याचा तुम्ही अभ्यास करू नका. पण सर, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ह्या इंग्रजी साहित्याचाच कोण अभ्यास करतंय, की ज्यांना असं वाटतं की आपण इंग्रजी शिकण्यानं आपलं एक समाजामध्ये काहीतरी स्टेटस निर्माण होईल, की सफाईदार बोलण्यानं आपल्याला नोकरी मिळेल. आज असे किती विद्यार्थी या साहित्याचा अभ्यास करतायत. अगं पण मला हे सांग ना की मराठी भाषेचा देखील एक भाषा म्हणून ती आणखीन संपन्न व्हावी याच्यासाठी किती जण अभ्यास करणार आहेत? ठीक आहे, ठीक आहे, तू म्हणतेस त्याप्रमाणे तसे विद्यार्थी निघाले तरी किती आणि कुठे असतात? आणि समजा निघाले तरी त्यांच्यासाठी एक वेगळा वर्ग निर्माण करायला हवा. त्यानं मराठी शिकवण्यासाठी एक चांगला मराठी प्राध्यापक नेमायला हवा. हा प्रकल्प वर्षभर राबवायला हवा. आणि कुठची गोष्ट कॉलेजमध्ये राबवायची झाली तर त्यासाठी काही सँक्शन्स आवश्यक असतात. कॉलेजची कुठची ऍक्टिव्हिटी एका ठराविक सँक्शन शिवाय आणि सरकारी अनुदान मिळाल्याशिवाय पार पाडता येत नाही, याचा अनुभव तुला सुद्धा आहे.
सर, आपल्याकडे चांगलं साहित्य आहे, चांगले लेखक आहेत, हे जसं तुम्हाला मान्य आहे तसंच ते कुणीतरी वाचायला हवं आणि ह्याच्यातून अजून काहीतरी चांगलं साहित्य निर्माण व्हावं म्हणून त्यासाठी मराठी भाषा शिकवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. हे तुम्हाला कसं पटत नाही? आज विविध माध्यमातून, आज विविध विद्यालयातून मराठीचे वर्ग बंद होत आहेत. परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे आणि त्यासाठी आपल्याला शिक्षक निर्माण करायलाच हवेत आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक महाविद्यालयामध्ये मराठी वर्ग चालू ठेवायलाच हवा. आणि ज्यांना मराठी शिकायचं आहे, ज्यांना हे साहित्य शिकायचं आहे, त्यांच्याकरता आपण काहीतरी साहित्य उपलब्ध करून द्यायला हवं की नको? आणि ह्याच्यासाठी आपणच शिक्षकांनी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. नाही म्हणजे सर, रागवू नका, पण तुम्हाला जर जाहीरपणे मला पाठिंबा द्यायचा नसला तरी सुद्धा माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. रिक्वेस्ट? बघा सर, माझ्याही नेहमीच्या बोलण्यात इंग्रजी शब्द कितीकदी सर्रास येतात. मग काय म्हणते, नवीन प्रोजेक्ट काय आहेत ना? खूप आहेत हो, पण वेळ आल्यावर सांगेन. आता गाई काय? सुनंदा कुठे आहे? माहित नाही मला. हो, पण जाताना सांगून गेली की अर्ध्या तासात येते म्हणून. तू विचारलं नाहीस? मला कुणीही कोणाला कुठे चाललंयस असं विचारलेलं आवडत नाही. पण तरी आम्ही विचारणार तुला. आम्ही पालक आहोत तुझे. हो, आणि मी सुद्धा सांगतो की मी कुठे चाललोय ते, आणि यापुढेही सांगेन. पत्ते शिकवशील का मला? तू खेळतोस तशी. फी देईन तुला मी. तुम्हाला नाही परवडणार. रागवू नका अंकल. अहो, खरंच सांगतोय मी. हा, पण तुम्ही जर माझ्याकडून पत्ते शिकलात ना, ते एका वर्षाच्यात वसूल कराल सगळे. हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. दुसऱ्या काही गोष्टी दे त्यापेक्षा स्टॅम्प पेपरवर लिहून. अंकल, मला ज्या गोष्टी येतील ना त्यास मी स्टॅम्प पेपरवर लिहून देईन. हुशार आहेस. थँक्स. चहा करू तुमच्यासाठी? नाही, नको अहो, बरा करतो मी. नको. ठीक आहे, येतो मी. एक मिनिट, हे पत्ते घेऊन जा. थँक्स. आहेत माझ्याकडे. चिंगू, ए चिंगे. आजी ओरडू नकोस, मी इथेच आहे. आणि हे चिंगी म्हणणं कधी सोडणार आहेस तू मला? मी हाक मारते आणि तू ओ देतेस, तर मी तुला चिंगी म्हणणार. आणि काय ग, त्या बंटीने चिंगी म्हटलेलं चालतं वाटतं, आणि आजीने चिंगी म्हटलं की नाकाच्या शेंड्यावर राग येतो. अक्षता, हे खूळ गेलं नाही का डोक्यातून तुझ्या? आजी, हा ड्रेस माझा आहे, मला तो आवडलाय, मग मी त्याची काळजी घेणारच. तो ड्रेस आत्ता तुझा आहे, पण तो तुला बंटीने दिलाय हे तुला विसरता येणार नाही. मग तेच तर मी म्हणतेय की हा ड्रेस मला बंटीने दिलाय हे मला विसरता येणार नाही. तुम्हाला असं वाटतं का की बाहेर जाऊन या ड्रेसची मी होळी करू? म्हणजे तू, आई आणि ताई अगदी आनंद साजरा कराल, पेढे वाटाल सगळ्यांना, पेढे. तोंडाला येईल ते उगीच काहीतरी बडबडू नकोस. अगं, ड्रेस चांगला आहे, तुला शोभून दिसतोय, तू छान दिसतेस ह्याच्यात, पण तो ड्रेस तो बंटीने दिलाय. तू काय, आई काय, लिमिट आहात, लिमिट. तुमचं एक वेळ ठीक आहे ग, तुम्ही जुन्या जनरेशनच्या आहात, पण त्या ताया, त्या तर तुमच्याही पेक्षा जुनाट विचारांच्या आहेत. अक्षता, बंटीचं वागणं हे तुला आवडतं का? नाही, विचार कर तू. बंटी जया काकाकडे राहतो, केव्हाही घरी येतो, केव्हाही बाहेर जातो, केव्हाही गायब होतो. सुनंदा मावशीला सुद्धा तो विचारत नाही. त्याचं हे वागणं तुला आवडतं? खटकत नाही तुला वागणं? झालं तुझं बोलून? आजी, बंटी चुकीचा वागतो, सुनंदा मावशीला त्याचा त्रास होतो, हे मलाही मान्य आहे ग. अगं, पण एक हुशार विद्यार्थी म्हणून बंटी कॉलेजमध्ये खूप फेमस आहे, मग मी त्याची मैत्री तोडायची? अक्षता,
तू वकील म्हणून छान नाव काढशील हं? हे बघ, मी काही तुझ्या एवढी शिकलेली नाही, पण मला असं वाटतं, म्हणजे बघ तुला पटलं तर, माझ्याशी जो चांगला वागतो ना तो मला चांगला वाटतो, आणि जो वाईट वागतो ना तो वाईट. मग तो किती आपला असो, जवळचा असो, अगदी आवडता असो, वाईट म्हणजे वाईट. पण म्हणून आपण त्याला तोडत नाही का आजी? त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो. आता मी कुठे नेहमीच तुमच्याशी चांगली वागते? आईला माझ्या वागण्याचा त्रास होतोच ना, तरी ती मला समजून घेते ना. अगं तो आईचा चांगुलपणा झाला. मग तेच तर म्हणतेय की हा बंटीच्या बाबतीतला माझा चांगुलपणा आहे. आजी मी खरंच सांगते, तो माझ्याशी खूप चांगलं वागतो ग. इतक्या लहान वयात त्याला खूप नॉलेज आहे. ज्या गोष्टी मला माहिती नाहीयेत त्या तो मला सांगत असतो. एवढंच नाही तर मी जर आईविषयी वाईट बोलले ना तर तो मला लगेच ओरडतो, चिडतो माझ्यावर. अक्षदा, अगं म्हणूनच मी तुला सांगते, हे बघ, बंटी एक मित्र चांगला म्हणून तुला त्याला ड्रेस द्यावासा वाटला की नाही, त्याने तो दिला. पण तू एक चांगली मैत्रीण म्हणून तो घ्यायचा नाहीस. त्याला समजून सांगायचंस की बाबा एवढं तू खर्च करू नकोस. वरवर गोडी गुलाबीने वागणं ठीक आहे ग, पण त्याला तू परखडपणे सांग, आईशी कसं बोलतेस. हा ड्रेस घेतल्यावर एवढं रामायण घडेल असं मलाही वाटलं नव्हतं. आजी पण खरंच सांगते, मला हा ड्रेस आवडला म्हणून मी तो घेतला. दुसरा कुठलाही विचार माझ्या मनात आला नाही. पण तरीही तू म्हणतेस तसं वागण्याचा, त्याला समजवण्याचा मी प्रयत्न करीन. हॅलो, हो सुधा जोशी बोलते. हो हो, व्हाईस चान्सलर सुधा जोशी बोलते, बोला. हो द्या त्यांना फोन. नमस्कार. नाही नाही, अहो तुमच्यासारख्या प्राध्यापकांचीच तर प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे. अगदी मनमोकळेपणानं तुम्हाला काय वाटतंय ते बोला. नाही नाही, अगदी कुठल्याही भाषेत बोलावं. अहो पण मला असं काही म्हणायचंच नाहीये. मी सुद्धा बोलताना इंग्लिश शब्द अगदी सर्रास वापरतेच की. माझाही इंग्लिशचा बऱ्यापैकी अभ्यास आहे, पण म्हणून मी आपल्या मातृभाषेला नाही विसरले. अगदी मान्य आहे की इंग्लिश बोलण्याने समोरच्यावर छाप पडते, इंटरव्ह्यू दिल्यावरती छान नोकरी मिळते, सगळं मान्य आहे. पण मग मला तुम्ही सांगा की आज किती विद्यार्थी केवळ इंग्रजी साहित्याचा अभ्यास करतात? अगदी थोडेच आहेत ना, हे तुम्ही स्वतःच सांगताय. मग आपणच जर मराठी भाषेकडे दुर्लक्ष केलं तर आपल्यातून मराठी प्राध्यापक निर्माण कसे होणार? आणि जर ते तयार झाले नाहीत तर आपण महाविद्यालयामध्ये मराठी विभाग चालू कसा ठेवणार? हे तुम्हाला पटतंय ना? मग म्हणूनच आपण आतापासूनच मराठी विभाग सुरू ठेवला पाहिजे की नाही? तेव्हाच कुठे मराठी शिक्षक तयार होतील. नाही नाही नाही, आपण असं दुर्लक्ष केलं तर मला वाटतं मराठी भाषा इतिहास जमा होऊन जाईल. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला असं अजिबात म्हणायचं नाही की इंग्रजी तुम्ही शिकू नका किंवा नाही. मला वाटतं की तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतलाय. तुम्ही नीट विचार करा माझ्या म्हणण्यावरती आणि मग मला पुन्हा एकदा फोन करा. नाही नाही, मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. उलट मला खरंच खूप आनंद झाला की मी जो काही प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्यावर निदान तुम्ही विचार तरी करताय. बरं बरं, हो हो, कधीही मला फोन करा. नाही नाही, अजिबात रागवलेलं नाही. फक्त मराठी म्हणून नाकं मुरडू नका. बरं बरं, ठेवू फोन. धन्यवाद धन्यवाद. उठा. काय किती वाट बघायला लावतेस? मी अगदी वेळेवर आले, ठरल्याप्रमाणे.
या गार्डन मध्ये जर घड्याळ असतं ना तर टोले सुद्धा ऐकू आले असते तुला. हो, कधीतरी लवकर येत जा. पण तू का लवकर आलास आज आणि कधी आलायस तू? 1.5-2 तास झालेत मला येऊन. एकतर रात्रीचं जागरण झालंय, झोप अजिबात नाहीये मला. घरी गेलो असतो ना तर इथे येऊ पण शकलो नसतो. तुझा अर्जंट फोन आला भेटच म्हणून. बरं पिशवीत काय आहे? तुला किती वेळा सांगितली मला काहीतरी चमचमीत खायला आणत जा म्हणून. हा ड्रेस परत घे आणि मग काय ते बोल. आता काय झालं? अगं ड्रेस दिला होता तेव्हा तुला खूप आवडला होता, अगदी हुरळून गेली होतीस तू. आणि इतक्या दिवसानंतर तो हा दुकानदार ड्रेस परत घेणार आहे. एक काम करूया, हा ड्रेस मला कसा दिसेल? नाही म्हणजे कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये हा ड्रेस घालून मी मिरवतो. प्लीज बंटी, आचरटपणा पुरे कर तुझा. आणि मी हा ड्रेस परत का दिला याचं कारण विचार. तेच तर विचारतोय. सिरियसली विचार. बर, नाही पण सिरियसली विचारायचं म्हणजे नेमकं कसं? पण ती का छळतोस तू मला? हे येडूबाई, हे येडू, काय झालं? कोणी काही बोललं का? कोण बोललं? सगळेच. सगळे म्हणजे? बंटी तुला माहितीये तरी का विचारतोयस तू? एक काम कर, तू हा ड्रेस घरी घेऊन जा आणि हे जे कोणी सगळे आहेत ना त्यांना मला भेटायला सांग. तू का स्वतःला जास्त शहाणा समजतोस? आईला आजीला तू उलट उत्तर देणार आहेस? तर लहान मोठ्याचा विचार न करता कसाही बोलतोस, कसाही वागतोस. जिने तुला लहानपणापासून सांभाळलं त्या नंदा मावशीचं सुद्धा तू. बस करा आता. सगळ्यांच्या ह्या गोष्टी ऐकून कान विटल्यात माझे. आणि आता तू सुद्धा हेच बोलणार असशील ना तर हे बघ. तर काय? तर काय काय करणारस तू मला? तर ती बिचारी मोठी माणसं तुला काही बोलत नाही याचा तू फायदा घेतोस. तरीही आपलं चालणं बोलणं बरोबर, आपल्याला कोणी समजूनच घेत नाहीत अशा आर्ग्युमेंट्स. मटका हा जुगार नसून गणिताचाच एक प्रकार आहे असं सांगून तुला शेंडी लावलीस. अक्षदा, तू रागावलीस ना की खूप सुंदर दिसतेस. नाही म्हणजे हे असं मी खूप कथा आणि कादंबऱ्यांमध्ये वाचलंय, त्याचा आज मला प्रत्युत्तर मिळालं. ती कसा रे तू असा? तू का सगळं आशणावारी नेतोस? मला एक मिनिट इथे ए बस 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 बस. अगं येडू, मी निघते, मी जाते असं म्हणून रुसायचं असतं. आणि मग मी तुझा तो राग काढणार. आणि मग एखाद्या हिंदी सिनेमातल्या नायिकेसारखं तू माझ्या छातीवर गुद्दे मारायचेस आणि म्हणायचंस आप भी बडे वो हो. पण ती प्लीज स्टॉप इट. ओके ओके, मी हा ड्रेस परत त्या दुकानदाराला देऊन येतो. आणि ती कोण मोठी माणसं भेटली ना की त्यांची माफी मागतो. चांगलं वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्नही करतो. पण एकच अट, तू माझ्यावर रागवू नकोस. रागवलीस ना तरी अबोला धरू नकोस.